नमस्कार, स्वागत आहे तुमचं चिक स्वादमध्ये। आज महाराष्ट्रीयन पद्धतीने मेथीचे थालीपीठ बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। थालीपीठ बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 2 वाटी ज्वारीचे पीठ घेतलं आहे, 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, 2 बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत, त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली मेथी घेतली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। अशा पद्धतीने मेथी आणि कोथिंबीर घालून घेतली आहे। यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची वाटण घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 2 चमचे ओवा घातला आहे आणि भरपूर असे पांढरे तीळ घातले आहे। इथे 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा मिरची पावडर घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचे। सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्याचा एक ठराविक गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आहे। पाणी एकदम खूप जास्त घालायचं नाहीये। इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण थालीपीठ बनवूया। त्यासाठी मी इथे एक कॉटनचा रुमाल घेतला आहे। रुमाल भिजवून पिळून घ्यायचा आहे आणि गोळा करून थालीपीठ थापून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने थालीपीठ थापून झालेलं आहे। थालीपीठला खालीच आपण होल पाडून घ्यायचे आहेत। बोटाच्या सहाय्याने होल पाडायचे। गॅसवरती तवा ठेवून तव्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि थालीपीठ तव्यावरती टाकायचं आहे आणि पटकन रुमाल काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने थालीपीठला सर्व बाजूने तेल सोडायचं आहे। तेल घालून घेतल्यामुळे थालीपीठ दोन्ही बाजूनी चांगले भाजले जातात। मीडियम फ्लेम वरती थालीपीठ दोन्ही बाजूनी चांगले भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या पद्धतीने दुसरं थालीपीठ आता तव्यावरती घालून घेतलं आहे। अशा पद्धतीने सर्व थालीपीठांना दोन्ही बाजूनी भरपूर तेल किंवा तूप घालून छान भाजून घ्यायचं आहे। आपले थालीपीठ बनून तयार झाले आहेत। आता एका डिश मध्ये आपण सर्व करून घेऊया। तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। हे थालीपीठ तुम्ही दही, चटणी किंवा लोणचं कशाबरोबरही खाऊ शकता। खूप छान झाले थालीपीठ। तुम्हाला हे आवडले असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा।